रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। कोयना जलाशयातील पाणीसाठा संपल्याने वाशिष्ठी नदीतून लोटे एमआयडीसी आणि परिसरातील गावांना होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून अनेक गावांमध्ये तीव्र टंचाई जाणवत आहे। या गंभीर परिस्थितीत संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्थेने पुढाकार घेत दररोज टँकरद्वारे लाखो लिटर पिण्याचे पाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले। या उपक्रमामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे। दरम्यान मान्सूनचे आगमन झाले असले तरी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहेत। त्यामुळे पाऊस सुरू असूनही लोटे परिसरातील नागरिकांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी ही गोशाळा स्थापन होऊन 17 वर्ष झाली। आमचा मेन उद्देश होता की सर्वांची सेवा व्हावी, गावाची सेवा व्हावी आणि परिसरातल्या गायी कत्तरखान्याकडे जाऊ नयेत। पण त्याच्यातच आता एक हे आसमानी संकट म्हणायला हरकत नाही। पाऊस लेट झाला, पंचक्रोशीत पाण्याची टंचाई झाली, एमआयडीसीने पाणी बंद केलं आणि ज्या गावात आपण राहतोय, ज्या गावात आपली गोशाळा आहे, ज्या गावातले ग्रामस्थांचं आपल्याला पूर्ण सहकार्य आहे आणि त्या गावामध्ये कुठेतरी पाण्याची टंचाई आणि आपण आपल्याकडे पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे। म्हणून आमचे ट्रस्टी सचिन काते आहेत, हे आम्ही बसलो सगळे, आमचे राधेश्याम स्वामीजी, काकाजी आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय केला की आपण ताबडतोब जेवढं आपल्याकडे गोशाळेमध्ये गायींकरता पाणी आहे ते गायींचं भागवून जे पाणी उरतंय आपल्याकडं ते तत्काळ आपण गावाला मोफत देऊया। मग आम्ही स्वतःहून संपर्क सरपंचांच्याकडे वगैरे सगळ्यांच्याकडे संपर्क करून सगळ्यांना कळवलं की बाबा आम्ही जेवढं पाणी लागेल तेवढं या ठिकाणाहून मोफत देण्याची व्यवस्था करू। आमचे विनोद चाळके होते, बुवा सावंत होते, चंद्रकांतजी चाळके, या सगळ्या मंडळीने मग एकत्र ज्याला ज्याला जी जी मदत करता येईल तिथे करून आपण गोशाळेतनं गेले 8 दिवस पूर्णपणे पाण्याचे जवळजवळ रोज 100 टँकरच्या आसपास या ठिकाणाहून पाणी जात आहे आणि आम्ही ते मोफत उपलब्ध करून दिले आणि कोण येईल त्याला पूर्ण मोफत भरून देतोय। या ठिकाणी आपण सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 2:30-3 वाजेपर्यंत गाड्यांची रांगा असतात। मी सचिन सुधीर काते, मी लोटे ग्रामपंचायत सदस्य आणि या गोशाळेचा संचालक। ज्या वेळेला आमच्या गावावर पाणी टंचाईची वेळ आली त्यावेळेला अशी परिस्थिती होती की या ठिकाणी ज्या विहिरी आहेत, ज्या बोरवेल आहेत, त्या सगळ्या बोरवेलला केमिकलचं पाणी लागलेलं आहे। त्यामुळे गावावर दुसरं कोणतंही पर्याय नव्हतं। मी महाराजांची चर्चा केली, महाराजांना म्हटलं की महाराज आता आपल्याला या गावासाठी पाणी द्यावं लागेल। महाराजांनी कोणतेही विचार न करता मला सांगितलं तात्काळ तू गावाला सांग की आपण इथून जेवढं काही पाणी लागेल तेवढं आम्ही देण्यासाठी तयार आहोत। आम्ही लोटे गावाच्या वतीने महाराजांचे खूप खूप आभार मानतो।